आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः, जो सर्वलोकहितीय रथ ब्रह्मस्वरूपीय नित्यस्थित स्मरातयाते अविरत प्रेमभरित अंतर्य जयाच्या स्मरणमात्रेयच उकले जन्ममरणांचा पेयच साधनात साधन ते अहेयच नाह्य वेंचकपर्दिक अल्पप्रयास्य अनल्प फळ अनायास्य हाताये सक्ळ जोनवरी हा इंद्रियगण अविकल तोंडवरी पळपळ साधाव्य इतर देव सारे माईक गुरुची शाश्वत देव एक चरणीय ठेविता विश्वास देख रेखेवर मेघ मारी तो जेथ्य सद्गुरुसेवा चोखट संसाराचे समूळ तळपट न्यायमीमांसादी घटपट नलगे खटपट कान्यही आधिभूत आणि आध्यात्मिक तिसऱ्या दुःखते आधिदैविक तरुणी जाती भक्त भाविक होता नाविक सद्गुरु तर्व जाता लौकिक साग्र विश्वास लागे नावाडियावर तोच तरावया भवसाग्र निजगुरुवर ठेवावा पाहोनी भक्तांची भाव भक्ती करीतो करतलगत सन्वित्ती आनंदलक्षण मोक्षप्राप्ती देतो हातिया लिलेनेय यदर्शनय हृदयग्रथी तुटे हो सर्व विषयनिवृत्ती संचित क्रियमाण क्षया जाती गावचरितीय तयात्य अष्टमाध्येय जाहल्य कात्न नरजन्माचे प्रयोजन नवमी भिक्षावृत्तीचे गाहन गुजवर्णन परिशिल्य बायजाबाईची भाजीभाकर खुशालचंदांचा समाचार म्हाळसापती तात्यांचा शयनप्रकार श्रवण सुखकर वानिला आता श्रोते दत्तचित्त ऐका पुढील बाबांचे चरित कैसे ते राहात कोठ्या निचत कैसे विचरत अलक्ष केवढा लौकिक आयुर्दाय इंदुर्न उभयामाय वाघाबकऱ्यांच्या विश्वासाठाय प्रेम्य निसंशय विहरती झाली पोटापाण्याची कहाणी आता कैसी साईंची रहाणी कोठ्या ते निजत कोण्या ठिकाणीय सादर श्रवणीय श्रोते व्हा चौहाती लांब लांकडी फळी रुंद एक वितची सागळी जोपाळ्यापरी आढ्यास टांगली चिंध्यानिय बांधिली उभयाग्र्य ऐशा फळीवरी बाबा निचत उषा पैथ्या पडत्या जळत केव्हा चढत केव्हा उतरत अलक्ष गती तयांची मानवांगवनी वरती बैसती किंवा तिच्यावर निद्रिस्त असती परी ते केव्हा चढती केव्हा उतरती नकळे ते गती कवणाही एसी चिंध्यांनी बांधिली फळी वजन बाबांचे कैसे सांभाळी महासिद्धी असता जवळी नानवाला फळी केवळती अतिसूक्ष्मकण डोळा खूपे तेथे अणिमावंत सुखे लपे माशी कीड मुंगी या रूपेय संचार सोपे बाबांचे अनेमा जयाचे घरची दासी वेळ कातयातेय होता माशी वसेल जो अध्यांतर्य आकाशीय मात्या कायसी फळीची अनेमा महिमा लघिमा आदी अष्टसिद्धी नवनिधी बद्धांजली उभ्या जयाच्या सन्निधी फळी त्या नुसती निमित्ता कीड मुंगी सुकश्वान पशुपक्षी मनुष्य जाण राजा रंग थोर सान समसमान पाहिजो दिसाया जरी शिरडी निवासी 3.5 हाताची मिराशी तरी ते सर्व हृदयवासी पुण्यराशी महाराज अंतर्य नेसंग उदास बाहेर लोकसंग्रहाचा सोस अंतर्य जरी परम निराश बाहेर पाश भक्तांचा अंतर्य अत्यंत निष्काम बाह्यतः भक्तार्थ अति सकाम अंतर्य निजशांतीचे धाम बाह्य प्रकाम संतप्त अंतर्य परब्रह्मस्थिती बाहेर दावी पैशाच वृत्ती अंतर्य अद्वैत प्रीती बाह्यतः गुंती विश्वाची कधिय पाही प्रेमभाववे कधिय पाषाण घेऊनी धावे कधिय शिव्या शापांत्य द्यावे कधिय कवटाळाव्या स्वानंदेय कधिय शांत दात उपरत तितिक्षु सदा समाहित आत्मस्थित आणि आत्मर्त प्रसंचित भक्तांसी एकास्न्य नित्य लीन नाह्य जयासी गमनागमन सटका जयाचे दंडनिधान तुष्ण्यवस्थान निश्चिंत नाह्य कीर्ती वित्तेष्णा भिक्षाचर्य प्राणरक्षणा करुणी ऐशिया योगारोहणा कालक्रमणा करीजो प्रत्यक्ष संन्यासविष्यती सटका तोची दंड हातीय अल्लामलिक वाक्यानुवृत्ती भक्प्रीती अखंड ऐशी साईंची सगुणमूर्ती मनुष्यरूपे अभिव्यक्ती पूर्वपुण्यार्जित ही संपत्ती अवचित हातीय लाधली तयासीजे मनुष्य भाविती मंदभाग्य ते मंदमती विचित्र जयांची दैवक्ती तया हे प्राप्ती कैसेनी साई आत्मबोधाची खाण साई आनंदविग्रह पुरण धराकास्तयाची तूर्ण
भवार्णव संपूर्ण तराया खरेंच जे अपार अनत भरल्या अब्रह्मस्तंपर्यत ऐसे जे निरंतर अभ्वेन अत्यत मूर्तिमंत ते बाबा कलियुगाचा कालप्रसार 4,32,000 भरता स्फुलमान्य 5,000 झाला अवतार बाबांचा येथे श्रोते आशंका घेती ठावी नसता जन्मती फी काय आधार्य केले हे निश्चितीय सादर चित्तीय परिसिजे अनिर्वाण कृत्संकल्पयस्य ओनी शिर्डी क्षेत्रनिवासी कंठिले 60 संवत्सरासी क्षेत्रसन्यासी वृत्तीने 16 वर्षांची या वयास आरंभीय बाबा प्रकटले शिर्डीस 3 वर्षे ते समयास करुणी वास होते तेथुनी मग जे कोठ्यास अटकले दूर निजामशाहीत आढळले ते मग वऱ्हाडासमवेत आले शिर्डीत राहिले अक्षयी 20 वर्षे होती वयास तेथुनी अखंड शिर्डी सहवास तेथेच 60 वर्षे वास सर्वत्रांच हेय ठावेय शके 1840 आश्विन शुद्ध दशमीस विजयादशमीचे सुमुहूर्तास बाबा निजवास पावले एव 80चा आयुर्दाय स्फुलमानाचा हा निश्चय कि शके 1760 होय जन्मनिर्णय बाबांचा काळाच्या माथा देणार पाय ऐसिया महात्म्यांचा आयुर्दाय करवेल कधी निश्चित काय अवघड हे कार्य साधाया महात्मे नित्य स्वस्थानी अस्थित जन्माणी मरणविरहित दिनमणीस कैंचा उदयास्त तो तन वचल स्वस्थ सदा शके 1603 साली रामदासांची समाधी झाली पुर्य 2 न शतके गेली उदया आली ही मूर्ती भरतभूमी यवनाक्रात हिंदू नृप पादाक्रात भक्तिमार्ग झाला लुप्त धर्मरहित जन झाले तय रामदास झाले निर्माण शिवराया ते हातीय धरून केले यवनांपासून राज्यरक्षण गोब्राह्मण संरक्षण पुर्य 2 न शतके गेली पूर्वील घडी पुनश्च बिघडली हिंदू अविंध्य दोही पाडली ती मग तोडिली बाबांनी राम आणि रहीम एक यत्किंचितही नाही फरक मग भक्तींच धरावी का अटक वर्ताव्य तुटक किमर्थ काय तुम्ही लेंकरे मूढ बांधा हिंदू अविंधांची सांगड वादृढ सुविचारारूढ तरीच पैलथड पावाल वादावादी नाह्य बरी नको कुणाची बरोबरी वा नित्य निजहिताचे विचारी रक्षील श्रीहरी तुम्हाला योग याग तप ज्ञान हे सर्व हरिप्राप्तीचे साधन असुनी हे जो हरिविहीन व्यर्थ जनन तयाचे कोणी कान्य केलिया अपकार आपण न करण्या प्रतिकार करवेल तरी करा उपकार उपदेश सार हा त्यांचा स्वार्थास तैसाची परमार्थास उपदेश हा हितावह बहुस उच्चनीच स्त्रीशूद्रास दोपट सकळांस हा मार्ग स्वप्नींच्या राज्याचे वैभव जागरे झालिया जैसे व्हाव तैसाची संसार केवळ माव भावनाही तयाची देहादी सुखदुःख मिथ्यत्व हेंची जयाचे अप्रपंचतत्व निजानुसंधान्या स्वप्नभ्रमत्व दवडोनी मुक्तत्व साधिल्य पाहुनी शिष्याची बधाता अति कळवळा जयाचे चेत्ता कैसी लाधेल देहातित्ता हेची चिंता अहनिश अहंब्रह्माकार वृत्ती अखंडानंदाची मूर्ती निर्विकल्प चित्तस्थिती येई निवृत्ती विसाविया घेऊन या टाळविणे दारोदार भाटकणेय आल्या गेल्या केविलवाण्य हात पसरण्या ठाव्याना बहुतेसे अस्ति गुरु शिष्य करीती धरध्रुव देती बळेंची कानमंत्रू सिंतरुनी वित्तार्थ शिष्यास धर्माचे शिक्षण स्वये अधर्माचे आचरण त्याचेनी कैस्य भवतर्ण जन्म मरण चुकेल आपुल्या धार्मिकत्वाची ख्याती व्हावी झेंडे फडकावे जगतीय हे लवही न जयाचे चेत्तीय एसी ही मूर्ती साईंची देहाभिमानानं जेथे वास्ती शिष्याठय अत्यंत प्रीती सदैव जेथे हेची प्रवृत्ती एसी ही मूर्ती साईंची नियत आणि अनियत गुरु अस्ति गुरु दो प्रकारू एकेकाचा कार्यनिर्धारू स्पष्ट करू श्रोतिया दैवी संपत्ती परिपक्व करण्य निर्मल होण्य अंतःकरण्य एवढेच अनियत गुरुचे देण्य मार्गी लावण्य मोक्षाच्या नियत गुरुशी होता सख्य द्वैत जाऊनी होय ऐक्य तत्त्वमसी महावाक्य तयाची साक्ष तोदावी चराचर्य भरले गुरु भक्तार्थ होती साकारू सरता अवतार कार्यभारू निजावतारू संपविती या द्वितीय कोटींतील साई चरित्र तयांचे वर्णू मी काही जेसी तो मज बुद्धी देई
तैसेंची होई लेखन हेय. लौकिकी विद्यांचे अनेक गुरु, स्वरूपीय स्थापी तोची सद्गुरु, समर्थ तोची जो डावी भवपारू, महिमा अगोचरू तयाचा, जो जो जाई कराया दर्शन, तयाचे भूत, भविष्य वर्तमान साई न पुसता, करीती, निवेदन, ऊन खूण, संपूर्ण. ब्रह्मभाव्य भूतमात्र, अवलोकी जो सर्वतर, देखे समसाम्य आरी. मित्र, वेद तिळमात्र नेणे जो, निरपेक्ष आणि समदर्शी, अपकार्यानी अमृतवर्षी, समचित्त उत्कर्षापकर्षी, विकल्पना स्पर्शी जयातेय. वर्तताया, नश्वर देही, देहगेह्य जो गुंतला नाही, दिसाया देही अंतर्य विदेही, तो येची देहीय निर्मुक्त. धन्य शिरडीचे जन, साईच जयांचे देवतार्चन, करिता अशन भोजन शयन, अखंड चिंतन साईंचे. धन्य धन्य तयांची प्रेमळता, खळ्यांत परसांत काम्य करीता, दळीता कांडिता डेरे घुसळीता, महिमा गातात बाबांचा. आसनीय भोजनीय शयनीय, बाबांच्या नानवाची अक्षय स्मरणी, एका बाबांविण दुजा कोणी, देव ज्यांनी नाठविला. काय त्या बायांचा प्रेमातरी, काय तयांचे प्रेमाची माधुरी, निर्मळ प्रेमची कवन करी, विद्वत्ता न करी कवनास. साधी सरळ भाषा खरी, विद्या नाह्य तिळब्री, त्यातूनी जे कवित्व चमक मारी, मान चतुरीन डोलवी जे. खऱ्या प्रेमाचे आविर्भव न, त्या नानो खऱ्या कवन, ते या बायांच्या वाणीमधून श्रोतीय पाहून घ्याव्या किय. असेल साईबाबांची इच्छा, पूर्ण संग्रह लाधेल याचा, पुरेल श्रोतियांची श्रवणेच्छा, अध्याय कवनांचा होईल. असो निराकार भक्तकृपेय, शिरडीत प्रकटले साईरूपेय, देहाहंकार विकाररोपेय, भक्तिस्वरूपे ओळखीजे, अथवा भक्तांचे पुण्य फळले, ते प्राप्तकाल वसत मिळेय, साईरूपेय पूर्ण अनकोरले, फळा आलेय शिरडींत. अनिर्वाच्या फुटली वाचा, अजन्म्यासी जन्म साचा, अमूर्ताच्या मूर्तीचा साचा, करुणसाचा ओतीव, यशवंत आणि श्रीमत, वैराग्यशाली ज्ञानवत, ऐश्वर्य औदार्यमंडित, षड्गुणान्वित मूर्ती हे, विलक्षण बाबांचा निग्रह. स्वयं जरी अपरिग्रह, अमूर्त तरी, धरिती विग्रह, भक्तानुग्रह. कारणेय, काय तयांचा कृपाभावक, घेती भक्तांचा जडवूनी भावक, नाह्य तरी. तयांचा ठावक, कोण देव गिम्वसिता, वाग्देवता जेय वधुव न धजे, श्रवणही जेय परिस्ताला जे, ऐसे बोल भक्तकल्याणका जेय, साई महाराजे वदावे. जया शब्दांचा अनुवाद करणेय, तयांहून बर्या मुकेंच असणेय, परी न बरव्य कर्तव्या चोकणेय, म्हणूनी वदण्या प्राप्त झालेय. भक्त कणवा बाबांची वाणी, वदती झाली अति लीनप्रिय, दासानुदास मी तुमचा ऋणी, निघालो दर्शनीय, तुमचिया, ही एक तुमचीच कृपा मोठी, झाली मज तुमचे पायांची भेटी. केडा मी तुमचे विष्ठेपोटीय, धन्य मी सृष्टीय तेणेनी. काय बाबांची ही लीनता, नम्रपणाची ही हौसचेत्ता, काय ही उच्च निरभिमानता. शालीनता ही तैशीच. वरील हे बाबांचे उद्गार, खरे म्हणून केले की असाद्र, कोणास वाटेल हा अनाद्र, तरी मी पदर पसरितो. विटाळ झाला असेल वाचे, पापही टाळावया श्रवणाचे, आवर्तन करू साईनामाचे, दोष सकळांचे जातील. जन्मोजन्मींच्या आमुच्या तपा, फळ ती केवळ साईकृपा, तृषार्तासी जैसी प्रपा, तैसी अपार सुखदाती. जीवाद्वारा रस चाखीती, ऐसे समजता जरी भासती, परी ते चाखिल्या हेय नेणती, रसस्फूर्ती न रसनेसी. जयासी नाह्य विषयस्फूर्ती, कैसे तरी ते विषय सेविती, विषय जयांच्या इंद्रिया न शिवती, ते काय गुंतती विषयांत. नयनद्वारे अवलोकिती, पदार्थ जे जे येतील पुढती, परी ते अवलोकिले नेणती, स्फूर्ती देखती तेतना. जेसी हनुमंताची गर्भकास, गोचर एक मातेस किय रामास, मग त्याचे ब्रह्मचर्यास, तुलना कवणास करवेल. जेथे माते न लिंगावलोकन, इतरांचे तय काय कथन, बाबांचे ब्रह्मचर्यही परम कठीण, पूर्णपण. ते अपूर्वक. कांसे कौपिन लंगोटी, लिंग अजागस्तन, कोटी, केवळ मूत्रविसर्ग परिपाटी, अवयवा पोटी अवयव. ऐसी बाबांची देहस्थिती, इंद्रिय. जरी कर्मी प्रवर्ततीय, तरी तयांस विषयस्फूर्ती, लव संवित्ती असेना. सत्वा रज, तमादी, गुणा, सवे इंद्रिय खिळिली ठाणा. जरी लौकिकीय, कर्तेपणा, संधा कोणा नातळती, नेसन चिन्मात्र आत्माराम, काम क्रोधा विश्रामधाम, बाबा सदैव निष्काम, अवाप्तकाम पूर्णत्व्य. ऐसी तयांची मुक्तस्थिती, विषयही जयांस ब्रह्म होती,
पुण्यपापाचिया परती पूर्ण निवृत्तीस्थान तेय नानावल्लिनेय ओठ म्हणता गादी सोडून झाला जो परता जयाठाय देहाभिमानता अथवा विषमता स्वप्नीय ना इहलोकीय न प्राप्तव्य काही साध्य परलोकीयही उरले नाही ऐसा हा केवळ लोकानुग्रही संत ये मह्य अवतरला ऐसे हे संत करुणाग्न अवतार येण्याचे प्रयोजन परानुग्रहाविण ना आन कृपाळू पूर्ण परहितीय हृदय यांचे जैस्य लोणी अतिमृदू म्हणती कोणी परिसंत द्रवतील पर तापणीय नीच तापेंच पाजळणी लोणिया कफनी ठिगळ्यांची जयाचे वसन तरट जयाचे आसनस्तर न वृत्तिशून्य जयाचे मन रौप्यसिंहासन काय त्या पाहुनी भक्तभावाक दे तयास जरी गमले ते सांग देय तरी ते लोटीता पाठीक दे लक्षही तिकडे देती ना बाबा शिरडी सरोवरींचे कमळ भक्त सेविती परिमिळ अभागी भेकांचे वांट्यास चिखल सर्व काळ कालविती कोणा न सांगे आसन प्राणापान व इंद्रियदम न मंत्रतंत्र वा यंत्र भज न फुंकण्य कान तेही ना लौकिकीय दिसती लोकाचारी परी अंतरींची आणीक परी अत्यंत दक्ष व्यवहार्य न ये कुसरी दुजयात्य भक्तार्थ धरिती आकार तदर्थची तयांचे विकार हे संतांचे लौकिकाचार जाणा साचार सकळीक साई महाराज संतनिधान केवळ शुद्ध परमानंद स्थान तया माझे साष्टांग वंदन निरभिमान निर्लेप महत्पुण्यपावन ते स्थान जेथे महाराज आले चालून गांठीय पूर्ण संचित असल्याविण ऐस्य निधान दुर्लभ शुद्ध बीजाचिया पोटीय येतीय फळेय रसाळ गोमटीय या प्रसिद्ध उक्तीची कसवटी घेतली शिर्डींत लोकांनी तो ना हिंदू ना यवन तया ना आश्रम ना वर्ण परिकरी समूळ निकृंत निसंतान भवाचे अनंतपार जैस्य गग्न तैस्य बाबांचे चरित्र गाहन तयांचे ते यथार्थाकल न तयांविन कोण करी चित्ताचे काम चिंतन क्षण न उगले चिंतनाविन विषय दिल्या त्या विषये चिंतन गुरुचिंतन त्या गुरु दिधल्या तरी सर्वेंद्रियांचे करुणिका न ऐकिलेंत जय गुरु महिमा न ते सहज स्मरण सहज भजन सहज कीर्तन सायचे पंचाग्नी साधन यज्ञाग मंत्र तंत्र अष्टांग योग द्विजांसीच हे शक्य प्रयोग काय उपयोग इतरांना तैशा नव्हेत संतक था सकला लाविती त्या सत था भवभयाची हरिती व्यथा नीच परमार्था प्रकटिती संतकथा श्रवण मनन परिशीलन वा निधिध्यास न द्वेज शूर वा स्त्रीज न येणे पावन होतात प्रेमची नाह्य जयाचे ठाय्य ऐसा मानव होणेंची नाही कोणाचे कान्ह्य कोणाचे काही अधिष्ठान पाह्य आनान कोणाचे प्रेमाची जागा संती कोणाची ती धनमान संपत्ती देहगेह लौकिक कीर्ती विद्याप्राप्ती कोणाची प्रेम जय विषय वाटतेय ते सर्व जय एकवटतेय हरिचरणमुशींत जय आत्तेय तय तेय प्रकटतेय भक्तिरूपेय म्हणून गेह प्रपंचाला सोपा चित्त साईचणीय समर्पा मग तयाची होईल कृपा उपाय सोपा हा एक ऐसी आई अल्पसाधनीय महल्लाभ हो घडतो जनीय तरी या श्रेयसंपादनीय औदासीन्य कैसे अपा सहजीय श्रोतीय अंतरीय आशंकेची उठेल लहरी महल्लाभ अल्पोपय तरी नादरिती का बहुजन आहे यासी एकची कारण लालसाही नुपजे भगवत्कृपेविन तोच भगवंत जय सुप्रसन्न प्रगटे श्रवणलालसा तरी साईस जाई शरण कृपा करील नारायण श्रवणलालसेचे होईल जन्न स्वल्पसाधन हाती ये गुरुकथेची सत्संती धरा उगवा संसार गुणती यांतची तुमचे सार्थक निश्चितीय विकल्प चित्तीय न धरावा सोडून या लाख चतुराई स्मरा निरंतर साई साई बेडा पार होईल पाही संदेह कान्ह्य न धरावा हे नाहीत माझे बोल असती साईमुखींचे सखोल मानू नका हो हे फोल याचे ते तोल करू नका कुसन तेथुनी सर्व खोटा तो महादुःखांचा वसवटा नकळतची नेईल अवाटा देईल फाटा सौख्याला एका साईनाथा वांचून अथवा एका सद्गुरुविन कुसंगाचे परिमार्जन करील आन कवणकीय कळवळ्याचे गुरुमुखांतून निघाले जे गुरुवचन करा करा भक्त हो जातन कुसंगनी रसन होईल सृष्टीजात डोळा भरतेय सौंदर्यलोलूप मन तय रामतेय तीच दृष्टी जय मागे परते तय तीच रते सत्संगीय इतुक्या सत्संगाचे महिमान
समूळ निर्दळी देहाभिमान म्हणून सत्संगापरत्या साधन पाहता आन असेना. धरावा नित्य सत्संग इतर संग नित्य सव्यग सत्संग एकची निर्व्यग अन प्रत्यंग निर्मळ सत्संग तोडी देहास्ती एवढी बलवत्तर तयाची शक्ती एथ एकदा जडल्या भक्ती संसार निर्मुक्ती रोकडी भाग्य घडल्या सत्संग सहज उपदेश यथासा ग तत्क्षणीय विरे कुसग रमत्य नेसंद मन तेथ्य व्हाव्या परमार्थी रिघाव विषयविरक्ती एक उपाव न धरिता सत्संगाची हाव स्वरूप ठाव लागेना. सुखापाठ्य येत्य दुःख दुःखापाठ्यच येत्य सुख सुखासी जीव सदा सन्मुख तोची विन्मुख दुःखासी व सन्मुख वा विन्मुख होणार होते आवश्यक या उभय भोगांचा मोचक संगची एक संतांचा सत्संग्य नासे देहाभिमान सत्संग्य तुटे जन्ममरण सत्संग्य बेटे चैतन्यग्न ग्रंथिविच्छेदन तात्काळ पावाव्या उत्तम गती पावन एक सत्संगती शरण जाता अनन्यक्ती नीच विश्रांती आंदणी नाह्य नाम नाह्य नाम न नाह्य भाव नाह्य भज न त्या कराया निजप्रायण संत महाजन अवतार गंगा भागीरथी गोदा कृष्णा वेण्णा कावेरी नारुंदा याही वांछिती साधूंच्या पदा येतील कदा स्नानार्थ जगाची पातक्य स्वयक्षाली ती परितयांची पापनिवृत्ती विना संतपदप्राप्ती ओईना ती कदापि जन्मांतरींचे भाग्य उदेले. महाराज साईंचे चरण जोडले जन्ममरण ठाईंच ठेले भवभय हरले समस्त आता संत श्रोतेजन केल्या श्रवणाचे करू मन न विसावा घेऊ आपण पुढील निरूपण पुढाकार हेमाड सायस शरण मी तोंड तयांच्या पायींची वहाण करीत राहीन कथा निरूपण होईन सुखसंपन्न तितुकेनी काय ते मनोहर गोमटे ध्यान मशिदीचे कडेवर राहून करीत एकेका उदीप्रदान भक्त कल्याण हेतुन्य संसार मिथ्या जयाचे ज्ञान ब्रह्मानंदी अखंड लीन मन सदैव उमल्य सोमन साष्टांग नमन तयात्य डोळा जय घाली ज्ञानांजन ठाईंच पाडी निज निधान ऐस्य जया साईचे महिमा न साष्टांग वंदन तयात्य पुढील अध्याय याहून बरा अंतर्य शिरता श्रवणद्वारा करील पुनीत हृदय मंदिरा खळमळ सारा दवडील स्वस्ती श्रीसंत सज्जन प्रेरिते भक्तहेमाडपंत विरचिते श्रीसाई समर्थ सच्चरिते श्रीसाई समर्थ महिमान नाम दशमोध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभ भवतु.